असताना केली आहे आणि साईनाथ महाराज सर्वांचीच मनोकामना पूर्ण करतात. मी मागच्या 29 वर्षापासून 26 एप्रिलला येतच असतो, पण आज मी आमचं जे 12 जानेवारीला अधिवेशन आहे महाराष्ट्राचं, 15,000 प्रतिनिधी महाराष्ट्राचे शिर्डीला अधिवेशनाला येत आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी सकाळी 10 वाजता 12 जानेवारीला अधिवेशनाची सुरुवात करतील आणि माननीय अमितभाई शहाजी आमचे देशाचे गृहमंत्री समारोप करतील. माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री हे सुद्धा अधिवेशनात राहणार आहेत. केंद्रीय नेतृत्वही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. राज्यातले सर्व मंत्री असणार आहे. 11 तारखेला एक दिवसापूर्वी राज्याच्या कोर ग्रुपची एक बैठक शिर्डीमध्ये होणार आहे. माननीय मुख्यमंत्री असणार आहेत, आम्ही सर्व असणार आहोत आणि महाराष्ट्राला जे आम्ही वचन दिलं आहे 14 कोटी जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सरकार येऊ दे असं म्हटलं. त्यांच्याकडनं त्यांना जे वचन आम्ही दिलं आहे ते वचन पूर्ती करण्याकरता या अधिवेशन, शिर्डीचं अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर, आज स्वर्गीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान यांचं निधन झालंय. आज काय आपल्या भावना आहेत? मी सकाळीच आपल्या माध्यमातून आणि स्वतःही माजी पंतप्रधान या देशाचे अर्थतज्ञ, ज्यांचं अर्थतज्ञ इतकं मजबूत होतं की आपल्या देशाला जे स्थैर्य मिळालं आणि पुढच्या काळातही आपला जो भारत देश मजबूत होणार आहे हे मनमोहन सिंगजींच्या अर्थतज्ञाच्या नीतीमुळे होणार आहे. आणि अशा माजी पंतप्रधानाचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आम्ही सर्व लोक मनमोहन सिंगजी यांनी दिलेल्या, शेवटी ते जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाकडे काही ना काही चांगलं असतं, त्यातनं भारत देश पुढं कसा जाईल याचाही विचार आमची नेतृत्व आम्ही सर्व करू. मी त्यांना पुन्हा श्रद्धांजली व्यक्त करतो. मसोजोगचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये एक मोठा मोर्चा निघाला होता. त्यामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्यासोबतच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घ्या अशी मागणी करण्यात आली. नाही, या ठिकाणी जो कारवाईचा प्रश्न आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 14 कोटी जनतेच्या सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काय काय कारवाई सरकार करत आहे, कोणालाही सरकार सोडणार नाही या पद्धतीचं देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला सांगितलं आहे. मला वाटतं की देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा पूर्णपणे यशस्वी कारवाई ते करतात आणि अशी कारवाई करतात की ते कोर्टातही टिकेल. कुठली कारवाई अशी नको जी पूर्ण तळास जाऊ नये. त्यामुळे त्यांनी जो विचार केला आहे या घटनेमध्ये तो अत्यंत शेवटच्या व्यक्तीला दोष होणार, दोषी व्यक्तीला, जो दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला त्या ठिकाणी शिक्षा होईल याकरता देवेंद्रजींनी खूप मोठा पुढाकार घेतला आहे. त्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचे तपास देवेंद्रजींनी आमच्या सरकारने सुरू केले आहेत. मला वाटतं की यातनं शेवटी आपल्या सर्वांची मागणी काय आहे की जो मुख्य सूत्रधार आहे, यामागे जे जे लोक आहेत त्यांना अंतिम शिक्षा झाली पाहिजे. तर आम्ही सर्वांच्या भावनाशी सहमत आहोत. मोर्चा काढणे हे नागरिकाचं किंवा तिथली ज्या भावना आहेत त्यामुळे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पण सरकार म्हणून आम्ही योग्य पद्धतीने काम करतो. तुळजापूर आणि उरणमध्ये देखील सरपंचावरती जीवघेणे हल्ले झाले ते खास करून धनंजय मुंडेंना लक्ष करताय. या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनाला आलो आहे. मला वाटते काही गोष्टी आपण बाहेरही बोलल्या पाहिजे, पण मी वारंवार सांगतो की या घटनेमध्ये, घटना गंभीर आहे, परभणी असो की बीड असो, या घटनेमध्ये माननीय देवेंद्रजींनी जी चौकशी सुरू केली आहे ती चौकशी, मला वाटतं की त्या चौकशीतनं जे निष्पन्न होईल त्या महाराष्ट्राला कळणारच आहे आणि जो जो आरोपी असेल त्या आरोपीला कठोर कारवाई देवेंद्रजी आणि आमचं सरकार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी असं म्हणतात की धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धसांनी घेतली. असं आहे की ते भावना व्यक्त करतायत
आणि मी सुद्धा याच्यामध्ये सुरेश धसशी बोलणार आहेत आणि सुरेश धसशीची मी चर्चा करणार आहे. शेवटी काही सुरेश धस साहेबांच्या मला शंका असतील तर सरकारसमोर मांडल्या पाहिजे, देवेंद्रजींना भेटून मांडल्या पाहिजे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, परंतु काही गोष्टी ज्या सार्वजनिक रूपाने येत आहे त्यापेक्षा या घटनेच्या तपासाला कुठलीही गोष्ट आड येणार नाही. घटनेच्या तपासामध्ये कुठल्याही व्यक्तित्वानं त्या ठिकाणी या तपासातल्या बाबी सुटणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे आणि सर्वांनाच घ्यायची आहे. घटनेचा तपास महत्वाचा आहे आणि त्या तपासामध्ये कुठलेही स्टेटमेंट असे नको. भाजपच्या मुंडेंवर टीका केली, त्यानंतर त्यांनी आता धनंजय मुंडेंवर टीका करताय. भाजपचे ते आमदार आहेत, पक्ष शिस्त म्हणून एक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काय बोलणार आहात? मी सुरेश धसशी बोलणार आहे. सुरेश धसांना मी हेही सांगणार आहे की तपासाच्या वेळी कोणत्याही पद्धतीचे असे स्टेटमेंट नको जे तपासामध्ये काही अडथळा निर्माण करेल, याकरता मी बोलणार आहे. मला असं वाटतं की तुळजापूर तुळजापूर असेल, उरण असेल, या ठिकाणी देखील सरपंचांवर जीवघेणे हल्ले झाले. तरी सरपंच तर आता असुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये. नाही, मला वाटतं वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी असतं. त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून त्या ठिकाणी सरकार काम करेल आणि कठोर शासन आहे. निश्चित राहा, देवेंद्रजींनी त्या ठिकाणी कठोर शासन स्वीकारलेलं आहे. या घटनामध्ये निश्चितपणे यातून कोणी सुटणार नाही याची काळजी सरकार. 12 तारखेला जे अधिवेशन होतं यात महाराष्ट्र प्रदेशमध्ये काही बदल अपेक्षित आहे, संकेत आहेत? हे अधिवेशन शिर्डीला व्हावं अशी महाराष्ट्राची इच्छा होती, आमच्या पार्टीची इच्छा होती आणि या अधिवेशनातनं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाचं जे आमचं लक्ष्य आहे, डबल इंजिन सरकार देशामध्ये आहे, केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे. आम्ही असे ठराव काही पारित करणार आहोत जे महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाचे आहेत, महाराष्ट्राच्या विकासाचे आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून, पक्ष म्हणून सरकारकडे ज्या काही आमच्या मागण्या आहेत, पक्ष म्हणून सरकारला जी काही आमच्या भूमिका आहेत त्याही मांडणार आहोत. आणि मला वाटतं दोन्ही सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, हे दोन्ही सत्तेमध्ये असल्यामुळं आमची पक्षाची भूमिका महत्वाची आहे आणि ती भूमिका आम्ही मांडणार आहोत. आणि या अधिवेशनातनं एक चांगलं फ्रुटफुल, एक चांगला विकासाचं त्या ठिकाणी झंझावात सुरू होईल आणि पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या निवडणुकीची तयारी सुद्धा आम्ही या अधिवेशनात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वरात विकास होण्यासाठी ते जे मंदिर आहे ते राज्य सरकारने ताब्यात घ्यावं, तो परिसराचा विकास होईल. राज्य सरकारने जर त्यांनी राज्य सरकारला निवेदन दिलं असेल, मी त्या निवेदनाचा तपास करेल आणि त्या ठिकाणी ग्रामस्थाचं म्हणणं जर योग्य असेल आणि ते जर कायदेशीर असेल तर मग सरकार मार्ग काढेल. माजी महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात तुम्ही आज आहात, महसूल खात्याचा पदभार तुम्ही स्वीकारलाय, काय भविष्यात नवीन प्रकल्प? आमच्या सरकारने मागच्या 2.5 वर्षामध्ये जे या ठिकाणी काम केलं आहे, माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मागच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा या खात्याला खूप न्याय दिला आहे. त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहे, ते निर्णय पुढे न्यायचे आहे. काही नवीन निर्णय होतील, पण ज्या ज्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी उत्कृष्ट काम केलं ते निर्णय आता आम्हाला पुढे न्यायचे आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चांगलं शासन आम्हाला करायचं आहे, पारदर्शी शासन करायचं आहे.